नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मागील मराठी अध्यापनशास्त्राचे जे काही मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओंची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि माझे नवीन जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ ते सर्व त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, कारण त्यामुळं मग तुमच्यापर्यंत हे लगेच जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे CTTसाठी ते तुमच्यापर्यंत लगेच येतील. चला तर आता व्हिडिओ आपण सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला प्रश्न पाहू. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उच्चारण क्षमता आणि श्रवण क्षमता वाढवण्यासाठी पुढीलपैकी कोणती उपाययोजना उपयुक्त ठरेल? तर पहिलं ऑप्शन आहे गोष्ट सांगणे व मजकूर सांगून लिहायला लावणे. दुसरं कविता म्हणणे आणि भाषा प्रयोगशाळेचा वापर करायला लावणे. तिसरं अभिनय करण्यास आणि बातम्यांचे वाचन करण्यास सांगणे. आणि चौथं अभिनय आणि संभाषण करण्यास लावणे. तर येथं प्रश्नामध्ये काय विचारले? उच्चारण क्षमता आणि श्रवण क्षमता वाढवण्यासाठी. तर आता गोष्ट सांगणे व मजकूर सांगून लिहायला लावणे, याच्यामध्ये थोडंसं मजकूर सांगून लिहायला सांगणे, याच्यात थोडंसं श्रवण होईल. आणि गोष्ट सांगणे आणि याच्यातून पण एवढे उच्चार क्षमता जास्त वाढणार नाही, त्यामुळं ते ऑप्शन चुकीचं आहे. कविता म्हणणे आणि भाषा प्रयोगशाळेचा वापर करायला लावणे हे चुकीचं आहे. तिसरं अभिनय करण्यास आणि बातम्यांचे वाचन करण्यास सांगणे. तर अभिनय करण्यास आणि बातम्यांचे वाचन करण्यास याच्यामध्ये श्रवण क्षमतेचा येत नाही जास्त. त्यानंतर चौथा ऑप्शन अभिनय आणि संभाषण करण्यास लावणे. तर अभिनय करताना काय होतं की जे उच्चार क्षमता वाढते आणि संभाषण करताना पुढचा जो व्यक्ती असतो त्याच्याशी आपण बोलतो संभाषणाद्वारे, त्यामुळे त्याचा आधी ऐकतो आणि नंतर आपण बोलतो, त्यामुळं मग संभाषणामध्ये श्रवण क्षमता पण वाढते आणि उच्चारण क्षमता पण वाढते. त्यामुळे बरोबर ऑप्शन चौथं आहे, अभिनय आणि संभाषण करण्यास लावणे. पुढचा प्रश्न पाहू. भाषा शिक्षणात उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट काय असते? तर पहिलं ऑप्शन आहे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक चुका दुरुस्त करणे. दुसरं माहिती किंवा ज्ञान या संदर्भात होणाऱ्या चुका सुधारणे. तिसरं विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणे. आणि चौथं वरील सर्व. तर भाषा शिक्षणात उपचारात्मक शिक्षणाचे जे काही उद्दिष्ट आहे तिन्ही बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. भाषेची सर्वसामान्य समज तपासून पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रश्न अधिक उपयुक्त ठरतील? तर पहिलं ऑप्शन आहे अतिलघुत्तरीय प्रश्न. दुसरं दीर्घोत्तरीय प्रश्न. तिसरं निबंधवजा प्रश्न. आणि चौथं वस्तुनिष्ठ व बहुविकल्पीय प्रश्न. तर याच्यामध्ये अतिलघुत्तरीय प्रश्न म्हणजे 2-3 वाक्यात लिहिले गेलेले प्रश्न. दीर्घोत्तरीय प्रश्न म्हणजे मोठे प्रश्न. निबंधवजा प्रश्न म्हणजे त्याच्याहीपेक्षा मोठे प्रश्न. आणि वस्तुनिष्ठ व बहुविकल्पीय प्रश्नांमध्ये येतं जोड्या लावा, गायला जागा भरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. हे सर्व वस्तुनिष्ठ बहुविकल्पीय प्रश्नांमध्ये येतं. तर आपल्याला भाषेची सर्वसामान्य समज तपासून पाहायची आहे, त्यामुळं किमान 2-3 वाक्यामध्ये लिहिणं आवश्यक असते, म्हणून इथं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, अतिलघुत्तरीय प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू. मुले भाषा शिकण्याच्या नैसर्गिक क्षमतेसह जन्माला येतात, हे विधान कुणाचे? आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जे काही ज्यावेळेस नैसर्गिक क्षमतेने जन्माला येतात हे वाक्य असतं त्यावेळेस हे चॉम्स्कीचंच असतं, कारण चॉम्स्कीनीच असं म्हटलेलं आहे की जे मूल जन्माला येतं ते स्वतः नैसर्गिक क्षमता असते त्याच्यामध्ये भाषा आत्मसात करण्याची, भाषा ग्रहण करण्याची, त्यामुळे ते पटकन भाषा ग्रहण करतं. म्हणून ज्यावेळेस कधी भाषा क्षमतेचा, भाषा ग्रहणाचा प्रश्न येतो त्यावेळेस सरळ नॉम चॉम्स्कीचा ऑप्शन बरोबर करायचं. तर याच्यामध्ये बरोबर ऑप्शन दुसरं आहे नॉम चॉम्स्की. जीन पिगेट नाही, वायोस्की नाही आणि पावलोव्ह नाही. पुढचा प्रश्न पाहू. हिंदी भाषक प्रदेशातील एक मुलगी तुमच्या प्रदेशात येते, तुमची भाषा बोलताना ती चुका करते. एक शिक्षक या नात्याने तुम्हाला पुढीलपैकी कोणते विधान योग्य वाटते? तर एक शिक्षक म्हणून आपल्याला विधान कोणतं बरोबर वाटतं? तर पहिलं, तिने केलेल्या चुका वारंवार निदर्शनास आणून देणे. दुसरं, तिला भाषा वापरण्याची जादा संधी उपलब्ध करून देणे. तिसरं, तिला रोज अर्धा तास भाषेचा सराव करण्यास सांगणे. आणि चौथं, भाषेच्या वापरात
तिच्या मातृभाषेचा प्रभाव नाकारणे. तर विद्यार्थ्यांनो, पहिलं ऑप्शन जे आहे, तिने केलेल्या चुका वारंवार निदर्शनास आणून देणे. म्हणजे मग त्या जर वारंवार चुका निदर्शनास आणून दिल्या तर विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्यांच्या स्वतःच्या चुकांकडे जास्त लक्ष देतं. आणि NCF 2005ने असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या चुकांकडे त्यांना लक्ष द्यायला नाही सांगायचं. त्यामुळं त्या आपोआप त्या चुका हळूहळू निघून जातात वारंवार सरावाने. त्यामुळं ते पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन, तिला रोज अर्धा तास तिसरं ऑप्शन आहे तिला रोज अर्धा तास भाषेचा सराव करण्यास सांगणे. तर NCF 2005ने हे पण एक सांगितलेलं आहे की कोणत्याही गोष्टीचं पाठांतर, रिव्हिजन सारखं करण्यास त्यांनी मज्जाव केलेला आहे. चौथा ऑप्शन आहे, भाषेच्या वापरात तिच्या मातृभाषेचा प्रभाव नाकारणे, म्हणजे मातृभाषेचा वापर न करणे. तर NCF 2005ने हे पण सांगितलेलं आहे की प्राथमिक स्तरावर मातृभाषेचा वापर हा केला जातो. त्यामुळं ते पण ऑप्शन चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. तिला भाषा वापरण्याची जादा संधी उपलब्ध करून देणे, म्हणजे ती वारंवार तिने भाषा वापरल्यावर, ऐकल्यावर तिला ती भाषा आत्मसात होऊन जाते. पुढील प्रश्न पाहू आता आपण. पुढीलपैकी कोणती बाब साध्य करण्यासाठी भाषा शिकणे हे गरजेचे नाही? तर पहिलं ऑप्शन आहे जीवनाचे विविध टप्पे समजून घेण्यासाठी. दुसरं भाषा आकलनासाठी. तिसरं अंतर्मनाचा आवाज ऐकण्या सांगण्यासाठी. आणि चौथं जीवनाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी. तर बरोबर ऑप्शन आहे दुसरं, भाषा आकलनासाठी. पुढचा प्रश्न पाहू. भाषेच्या संदर्भात निबंधवजा चाचणीचा पुढीलपैकी कोणता फायदा संभवतो? आता निबंधवजा चाचणीचा काय फायदा संभवतो? यातलं प्रश्नामधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो नेहमी लक्षात घ्यायचा की आपल्याला काय उत्तर विचारलेलं आहे, प्रश्न काय विचारला आहे. तर पहिलं ऑप्शन पाहू. मुलाला त्याचे स्वतःचे विचार योग्यरित्या लिहिता येत आहे की नाही हे तपासता येते. दुसरं, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोजके प्रश्न तयार करण्यात मदत होते. तिसरं, विद्यार्थ्यांना मोजकेच प्रश्न सोडवावे लागतात, त्यामुळे शिक्षणाचा वेळ वाचतो. चौथं, असे केल्याने संपूर्ण अभ्यासक्रमाला व्यापून घेता येते. तर याच्यातलं बरोबर ऑप्शन आहे पहिलं, मुलाला त्याचे स्वतःचे विचार योग्यरित्या लिहिता येत आहे की नाही हे तपासता येते. हे या निबंधवजा चाचणीचा मुख्य फायदा संभवतो. पुढचा प्रश्न पाहू. विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट आवश्यक असते? तर आता विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांच्या लेखन कौशल्याच्या सरावासाठी आता पहिलं ऑप्शन काय दिलं आहे, विचारांची अस्खलता. दुसरं, प्रतिकात्मक भाषेचा वापर. तिसरं, योग्य शब्दावलीचा वापर. आणि चौथं, सुंदर अक्षर. तर आता विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांमध्ये योग्य शब्दावलीचा वापर महत्त्वाचा ठरतो, बाकीच्या गोष्टींचा उपयोग होत नाही. त्यामुळे बरोबर ऑप्शन आहे तिसरं, योग्य शब्दावलीचा वापर. पुढचा प्रश्न पाहू. भाषेच्या सतत आणि व्यापक मूल्यांकनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे? पहिलं, योग्य शब्दसंग्रह. दुसरं, प्रकल्प कार्य. तिसरं, योग्य उच्चारण. आणि चौथं, वेगवेगळ्या संदर्भात भाषेला वापरायची क्षमता. तर सतत आणि व्यापक मूल्यांकन होण्यासाठी बरोबर ऑप्शन आहे तर चौथं, वेगवेगळ्या संदर्भात भाषेला वापरण्याची क्षमता. पुढचा प्रश्न पाहू. बहुभाषिकता म्हणजे काय? तर त्यातलं पहिलं ऑप्शन आहे भाषा शिक्षणात अडथळा. दुसरं, भाषा संसाधनासाठी धोकादायक. तिसरं, भाषा शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन. आणि चौथं, भाषा शिकण्यात अडथळा निर्माण करते. तर मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की NCF 2005ने असं म्हटलेलं आहे की बहुभाषिकता जर विद्यार्थ्यांमध्ये असेल तर ते जास्त चांगलं असतं. त्यामुळं भाषा शिक्षणात ते एक महत्त्वाचे साधन ठरते, अडथळा ठरत नाही, धोकादायकही नाही. हे दोन्ही निगेटिव्ह आहे, अडथळा, धोकादायक, अडथळा. तुम्ही पहा तिन्ही ह्याच्यामध्ये काय आहे की निगेटिव्ह थिंकिंग आहे. मग त्याच्यातलं पॉझिटिव्ह कोणतं आहे? तर भाषा शिक्षणात महत्त्वाचे साधन हे पॉझिटिव्ह. मग आपल्याला इथं पॉझिटिव्ह विचारलेले बहुभाषिकता म्हणजे काय? मग पॉझिटिव्ह उत्तर आहे. तिन्ही निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. मग त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं असतं त्यावेळेस मग आपल्याला तसं शोधावं लागतं. पुढचा प्रश्न पाहू. भाषेचे प्राथमिक रूप म्हणजे? 1. संकेत भाषा. 2. व्याकरण. 3. लिखित भाषा. आणि 4. मौखिक भाषा.
आता प्राथमिक रूप विचारले भाषेचं, तर कोणतं येतं ते संकेत भाषा. पुढचा प्रश्न पाहू. प्राथमिक पातळीवरच्या शिक्षणात कविता आणि कथा यांच्यातील कोणती बाब तुम्हाला महत्त्वाची वाटते? तर इथं पण काय विचारले, प्राथमिक पातळीवरच्या शिक्षणात. तर त्याचं पहिलं ऑप्शन पाहू, ती मूल्य शिक्षण देणारी असली पाहिजे. दुसरं, कविता किंवा कथा ही शब्दसंग्रहाच्या दृष्टीने समृद्ध असली पाहिजे. तिसरं, महत्त्वाची नावे आणि उदाहरणे पुन्हा पुन्हा आली पाहिजे. आणि चौथं, कथा कविता या महत्त्वाच्या लेखकांच्या असल्या पाहिजे. तर आता हे जे आहे ते प्राथमिक पातळीवरचं आहे. मग प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये शब्दसंग्रह हा वाढला पाहिजे, म्हणजे त्यांना पुढे चालून ते सर्व चांगल्या प्रकारे लिहू शकतील, कविता कथा या समजू शकतील. म्हणून या दृष्टिकोनातून दुसरं ऑप्शन बरोबर वाटतं की कविता किंवा कथा ही शब्दसंग्रहाच्या दृष्टीने समृद्ध असली पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू. भाषा शिकवताना व्याकरण शिकविल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट सुधारते? 1. अचूकता. 2. भाषेतील ओघ. 3. संख्यागणन. आणि 4. साक्षरता. तो बरोबर ऑप्शन आहे 1. अचूकता. पुढचा प्रश्न. लेखन परंपरेत पुढीलपैकी कोणती बाब समाविष्ट असते? 1. कथा विचार. दुसरं कल्पकता. तिसरं योग्य विरामचिन्हांचा वापर. आणि चौथं उत्तम शब्दसंग्रह. आता लेखन परंपरेत, तर लेखनामध्ये योग्य विरामचिन्हाचा वापर असेल तर ते लेखन योग्य असतं. त्यामुळं लेखन परंपरेत सर्वात समाविष्ट महत्त्वाची बाब असते योग्य विरामचिन्हांचा वापर. पुढचा प्रश्न पाहू. भाषेचे मूल्यमापन करताना पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट असावे? 1. विद्यार्थ्यांच्या चुका शोधणे. दुसरं, पुढल्या इयत्तेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे. तिसरं, विद्यार्थ्यांची कामगिरी तपासणे. आणि चौथं, शिक्षणातील न्यूनता शोधणे व त्यावर उपाययोजना करणे. भाषेचे मूल्यांकन करताना काय उद्दिष्ट असावे? तर ते हे पहिले 1, 2 आणि 3 हे ऑप्शन म्हणजे बरोबर नाही, आणि ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. कारण विद्यार्थ्याच्या चुका शोधणं हे मी आधीच सांगितलं की NCERTने सांगितले विद्यार्थ्यांच्या चुका ह्या शोधू नका, त्यामुळं त्यांचं मग कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळं हे जे आहे ती 3 ऑप्शन हे पहिले चुकीचे आहे. चौथं ऑप्शन हे बरोबर आहे की शिक्षणाची न्यूनता शोधून काढून त्यावर उपाययोजना करणं हे भाषेच्या मूल्यांकनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. पुढचा. आता आपले अध्यापनशास्त्राचे जे 15 क्वेश्चन होते ते झाले आहेत. तर आपण याच पेपरमधला आता उतारा पाहूया, उतार्याचं वाचन करूया. उतारा. निसर्ग हा लोकसंस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक असतो. लोकसंस्कृतीतला माणूस निसर्गाशी जुळवून घेत आपले आयुष्य जगत असतो. निसर्गाचा सहवास, निसर्गाचे अनुकरण व निसर्गाची जगण्यासाठी मदत घेतल्याशिवाय या माणसांना गत्यंतर नसते. निसर्ग हा लोक माणसाचा रक्षक असतो, तो शिक्षक असतो, मार्गदर्शक असतो, प्रसंगी संहारकही बनतो. निसर्गाच्या लहरींशी स्वतःला जुळवून घेतच या लोकसंस्कृतीच्या माणसाला जगावे लागते. त्यामुळे लोकसंस्कृतीतल्या व्यक्तीला निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण असते. कोणत्या ठिकाणी विहीर खणल्यावर पाणी लागेल, कोणत्या वनस्पतीला पाला व रस कोणत्या आजारासाठी वापरायचा, कोणत्या झाडाचे फळ कडू आहे याचे ज्ञान लोकसंस्कृतीतल्या माणसांना अधिक असते. सारे आयुष्य जंगलात गेलेल्या आदिवासीला पावलांच्या ठशावरून तो कुणाचा ठसा आहे, तो केव्हाचा आहे, त्या प्राण्याचे वय काय असावे इत्यादी गोष्टी अचूक ज्ञान असते. हे सारे निसर्गाच्या सहवासातून व निरीक्षणातून प्राप्त झालेले असते आणि त्यातूनच लोकसंस्कृतीची जडणघडण होत असते. लोकसंस्कृतीचे सारे पूजाविधी निसर्गातल्या माती, दगड, पान, फूल, साल यांनी परिपूरित झालेले असतात. सामूहिक जीवनशैली हा या संस्कृतीचा आणखी एक विशेष म्हणता येईल. शिकार करण्यापासून तो शेती करण्यापर्यंत, स्वसंरक्षणापासून तर सण सोहळ्यांपर्यंत सर्व बाबतीत लोकसंस्कृतीच्या सामूहिकतेचा आधार घ्यावा लागतो. याउलट नागर संस्कृतीच्या समाजजीवनात सहजीवनाला फारसा वाव नसतो. असला तरी त्याचे प्रमाण कमी असते. शेतीची विविध कामे करताना, पिकांची राखण करताना, निसर्गकोपाला सामोरे जाताना, एखादी विहीर खणताना, यात्रा जत्रा, सण सोहळे, विवाहविधी साजरे करताना एकापेक्षा अधिक माणसांची गरज असते. म्हणूनच इथे सामूहिक जीवनाला आपोआपच महत्त्व प्राप्त झालेले असते.
परस्परांच्या सहकार्याशिवाय कृषी जीवनामध्ये कुणाचे पान हलत नाही. माणूस हा जात्याचा समूह प्रिय प्राणी असल्याने अभिजनांच्या संस्कृतीमध्येही सामूहिक जीवनाला तसे स्थान असते यात शंका नाही. लोकसंस्कृतीची जडणघडणीमध्ये एक आणखी घटक आहे ज्याचा उल्लेख करावा लागतो तो म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेतून निर्माण होणारे विधी. भूमी आपल्या उपजीविकेसाठी धनधान्य देते, फुले फळे देते. घर बांधताना भूमीची मदत घ्यावी लागते. घरासाठी लागणारे दगड माती दुसरीकडून कुठून मिळणार, म्हणून भूमीचे उपकार फेडणारे विधी या संस्कृतीत अधिक प्रमाणात असतात. भूमीतून भरपूर पिके यावे, आलेले पीक नीटपणे आपल्या पदरात पडावे यासाठी देवतांची तुष्टी करणारे विविध या लोकसंस्कृती अधिक प्रमाणात आढळतात. वृक्षपूजा, पशुपूजा ही तर आदिम संस्कृतीची चालत आलेली प्रथा आहे. त्यामागे कृतज्ञता हा भाव होता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल मागचा जो आपण पेपर पाहिला होता तो 2012चा होता. तर त्यामध्ये गोष्टी स्वरूपामध्ये पॅराग्राफ विचारले होते. त्याचे आन्सर देणं हे सोपं असतं, परंतु हे जे आहेत हे पॅराग्राफ थोडेसे हार्ड लेवल थोडंसं होतं की ज्यामुळे आपल्याला प्रश्नांचे उत्तर लिहिणं थोडंसं हे होतं, बाकी काही नाही. पण आणि ह्याचं जो तुम्ही जो पाहिला असेल त्यावेळेस तो पॅराग्राफ थोडे छोटे होते, परंतु हा जो पॅराग्राफ आहे हा 2018च्या पेपरमधला आहे. तर यावेळेस पॅराग्राफ देखील मोठा वाढतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की CTETच्या पेपरमध्ये टाईम पुरत नाही, वेळ कमी पडतो. तर ते याच कारणाने होतं, कारण पॅराग्राफ हे मोठे मोठे होत जातात आणि त्याचे आन्सर देखील खूप वर खाली केले जातात. चला तर आपण प्रश्न पाहूया उतार्यावरचा. संस्कृतीच्या कोणत्या प्रमुख वैशिष्ट्यांची चर्चा लेखकाने केली आहे? तर ते याच्यामध्ये संस्कृतीच्या कोणत्या प्रमुख वैशिष्ट्यांची चर्चा लेखकाने केली आहे? तर मी तुम्हाला आधी सांगितलं की पहिला जो प्रश्न असतो त्याचा आन्सर हे पहिल्या पॅराग्राफमध्ये किंवा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये मिळतात. आता इथं दुसऱ्या पॅराग्राफपासूनच जवळजवळ सगळे आन्सर आहेत. तर त्याच्या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये पहिल्याच लाईनीमध्ये याचा आन्सर आहे सामूहिक जीवनशैली हा या संस्कृतीचा आणखी एक विशेष म्हणता येईल. म्हणून याचा आन्सर येतं ऑप्शन क्रमांक 2 सामूहिक जीवनशैली. कृषी जीवन नाही, अभिजन संस्कृती नाही, पूजाविधी नाही, तर सामूहिक जीवनशैली. पुढचा प्रश्न पाहू. उपकाराच्या जाणीवेतून लोकसंस्कृतीत कोणते विधी केले जातात? तर आता हा जो प्रश्न आहे तो हा कसा आहे की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यानुसार आहे. तर आता आपण पाहिलं की भूमिपूजन केलं जातं, पशूंची पूजा केली जाते, निसर्गातील घटकांची पूजा केली जाते. म्हणून याच्यातलं बरोबर ऑप्शन येतं 1 की निसर्गाच्या विविध घटकांची पूजा. निसर्गाचे अनुकरण नाही, विहीर खणणे नाही, धनधान्य अर्जित करणे नाही, तर निसर्गाच्या विविध घटकांची पूजा हे बरोबर उत्तर आहे. ते संदर्भानुसार त्याचं उत्तर येतं की निसर्गाच्या विविध घटकांची पूजा. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते शहरी जीवनशैलीत कोणत्या गोष्टीला मोकळीक नसते? 1 समूह जीवन, 2 आधुनिक जीवनशैली, 3 मनोरंजनाची साधने आणि 4 सहजीवनाचे अपरिहार्यता. तर आता ह्याचा आन्सर पण आहे ना दुसऱ्या पॅराग्राफमध्येच आढळून येतं की नागरी संस्कृतीमध्ये इथं आहे पहा, नागरी संस्कृतीतल्या समाज जीवनात सहजीवनाला फारसा वाव नसतो. म्हणजे सहजीवनासाठी शहरीकरणाचं जे आहे तर त्याला समूह जीवनात त्याचा नसतो, जास्त वापर नसतो, म्हणजे समूह जीवन. याचं बरोबर आन्सर येतं पहिलं ऑप्शन समूह जीवन. पुढचा प्रश्न पाहू. लोकसंस्कृतीतील माणसांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान नसते? तर पहिलं ऑप्शन आहे जमिनीत पाण्याची उपलब्धता, हे त्यांना माहिती असतं. वनस्पतीचे गुणधर्म हेही त्यांना माहिती आहे. प्राण्यांचे वय जाणणे हेही लोकसंस्कृतीतील माणसे म्हणजे आदिवासी माणसं, त्यांना हे तिन्ही ऑप्शन माहिती आहे. फक्त एक ऑप्शन त्यांच्यामध्ये कमी आहे की अभिजन संस्कृती जी शहरी लोकांमध्ये असते यांच्यामध्ये नसते, नागरी संस्कृतीमध्ये असते, अभिजन संस्कृतीमध्ये त्यांच्यामध्ये नसते, म्हणून अभिजन संस्कृती. पुढचा प्रश्न. प्रमाण लेखनाच्या दृष्टीने अचूक शब्द ओळखा. 1 आशीर्वाद, 2 आशीर्वाद, 3 आशीर्वाद आणि 4 आशीर्वाद. बरोबर ऑप्शन 4 आहे आशीर्वाद प्रमाण लेखनाच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न. लोकमानसाच्या संदर्भानं लेखकाने निसर्गाला कोणती उपमा नाही दिली? कोणती उपमा नाही दिली? 1 मार्गदर्शकाची, 2 संरक्षकाची, 3 संहारकाची आणि 4 उपदेशकाची.
तर आपण पाहिले पॅरेग्राफमध्ये मार्गदर्शक असतो असतो दुसरा संरक्षकही असतो आपल्यासाठी, निसर्ग असतो, संहारकही असतो, निसर्ग असतो, आणि तिसरं उपदेशक. तर त्याच्यामध्येच उपमा दिलेली नाही उपदेशकाची, म्हणून बरोबर ऑप्शन आहे तिसरं. पुढचा प्रश्न, लेखकाच्या मते लोकजीवनातील पूजाविधीत कोणती वस्तू असते? एक मिठाई, दुसरं धूपदीप, तिसरं पानफूल आणि चौथं होमहवन. तर बरोबर ऑप्शन आहे तिसरं पानफूल. आता आदिवासी जीवन आहे, तिथं मिठाई मिळत नाही, धूपदीप मिळत नाही, होमहवन नसतं, म्हणजे बरोबर ऑप्शन आहे तिसरं पानफूल. पुढचा प्रश्न, गत्यंतर नसणे म्हणजे नेमकं काय? तर त्यातलं पहिलं ऑप्शन आहे विकल्प नसणे, दुसरं पर्याय उपलब्ध असणे, तिसरं गती नसणे आणि चौथं वेगळी वाट सापडणे. तर बरोबर ऑप्शन आहे पहिलं विकल्प नसणे. आता विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी काय होतं की दोन्ही वेळेस पॅरेग्राफ येतात आणि त्या 2018च्या पेपरमध्ये तसंच झालं आहे की एक कवितेचा पॅरेग्राफ न येता दोन उतारेच आलेले आहेत. तर आपण पुढचा उतारा पाहूया. मग निसर्गात फुलझाडे, पक्षी आणि कीटक यांचे अनोखे नाते आहे. परागीभवनासाठी पक्षी आणि कीटकांची मदत होते. त्यासाठी झाडे गोड मकरंदाची फुले आपल्या उपकारकर्त्यांना देतात. मात्र हा खाऊ मिळवतानाच या मंडळींनी सोबत परागकण नक्की न्यावेत अशी फुलांचीही प्रामाणिक इच्छा असते. त्यासाठी ही फुलझाडे खात्रीशीर प्रभावीयुक्तही वापरतात. माणसापेक्षा कितीतरी वेगळ्या रंगछटा कीटक पाहू शकतात. मधमाशांसारखे कीटक तर अतिनील प्रकाशातही सहज वावरू शकतात. त्यांचा चांगला उपयोग डोंगर उतार्यावर रस्त्याच्या कडेला फुलणारी छोटीशी पिवळी रानफुले करून घेतात. हीच पिवळी फुले मधमाशांना चक्क वेगळीच दिसतात. मधमाशांना अतिनील प्रकाशदृष्टीच्या देणगीमुळे या फुलांच्या पिवळ्या पाकळ्या पांढऱ्या दिसतात. तसेच पाकळ्यांच्या कडांना व बाजूला निळसर जांभळा रंग असतो. पाकळ्यांच्या कडांना व बाजूला निळसर जांभळा रंग असतो. पाकळ्यांच्या रंगातील बदल हा त्या फुलांनी मधमाशांना संदेश देण्यासाठी वापरलेल्या छानशी युक्ती असते. यामुळे मधमाशांना मधुकोशाकडे अचूक जाण्याची योग्य दिशा सापडते. विशेष म्हणजे या मार्गावरून जाताना मधमाशांच्या शरीराला फुलातले परागकण हमखास चिकटतात. त्यामुळे परागीभवन खात्रीने होते. गिलिया नावाची छोटी झुडपे तर परागीभवन हमखास होण्यासाठी वेगळीच युक्ती लढवतात. ही झुडपे त्यांच्या फुलांचा रंग ठराविक काळानंतर चक्क बदलतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांना गडद लाल केशरी रंगाचे भरपूर फुले येतात. या लाल रंगाच्या फुलांकडे गुणगुणा पक्षी आकर्षित होतात. विशेष म्हणजे या पक्ष्यांची चोच लांब व बाकदार असते. चोच मधापर्यंत नीट पोहोचण्यासाठी या फुलांच्या पाकळ्या एकमेकांशी जोडून उभट पेल्यासारख्या आकार धारण करतात. पर्यायाने गुणापक्षी मध चोखताना चोचीजवळच्या भागांना परागकण चिकटतात व परागीभवनाचे काम फत्ते होते. उन्हाळा संपला की त्याच झाडांना पांढऱ्या रंगाची फुले येतात. ऋतू बदलल्याने गुणगुणापक्ष्यांनी स्थलांतर केलेले असते, पण पतंगाचे आगमन झालेले असते. हे विशिष्ट प्रकारचे पतंग पांढऱ्या फुलाकडे आकर्षित होतात, मकरंद खाण्याच्या निमित्ताने फुलांना भेट देतात व परागीभवनास मदत करतात. एकमेकास सहाय्य करू, अवघे जीवन जगू अशा उदात्त विचारांनी निसर्गातले हे घटक आपले अस्तित्व टिकवून आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल हा पॅराग्राफ पण बराच मोठा आहे उतारा. तर त्यानुसार मी तुम्हाला आधी सांगितलं की जसं हे होत जातं पुढं 2012, 13 असं तसं ते पेपर पॅरेग्राफ यांचे उतारे, त्यांचे क्वेश्चन थोडे स्वतःची लेवल हार्ड होत जाते. आता आपण ह्याच्यातला प्रश्न पाहूया. उतार्यात लेखिकेने प्रामुख्याने कशाचे वर्णन केले आहे? तर पूर्ण आपण उतारा पाहिला, त्याच्यामध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारे कसे फुलांनी युक्त्या केलेल्या आहेत याचं वर्णन केलेलं आहे. कीटक नुसतं कीटकांचं वर्णन आहे नाही, प्रकाशदृष्टीचं वर्णन आहे का नुसतं नाही, रंगछटांचे वर्णन आहे का नाही, तर फुलं आणि झाडे कशा प्रकारे युक्त्या करून कीटकांना यांना आपल्याकडे आकर्षित करतात याचं यामध्ये वर्णन आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, फुलांची युक्ती. पुढचा प्रश्न पाहू. मधमाशांना
मधुकोशाकडे जाण्याची वाट कोण दाखवतं? तर फुलांच्या पाकळ्या, 2 अतिनील प्रकाश, 3 कीटक आणि 4 पतंग. तर मधमाशांना मधुकोशाकडे जाण्याची वाट कोण दाखवतं? तर फुलांच्या पाकळ्या दाखवतात, कारण त्या पाकळ्या काय करतात, स्वतःच्या आजूबाजूचा रंग बदलतात. त्यामुळे फुलांच्या पाकळ्या मधुकोशाकडे जाण्याची वाट मधमाशांना दाखवतात. पुढचा प्रश्न पाहू. उपकारकर्त्यांना झाडे काय देतात? जे उपकार करतात त्यांना झाडं काय देतात? तर कीटक देतात का पतंग देतात? पहिलं ऑप्शन कीटक आहे, दुसरं पतंग आहे, तिसरं मकरंदाची फुले आणि चौथं मधमाशा. तर बरोबर ऑप्शन आहे तिसरं, मकरंदाची फुले देतात. झाडे काय देतात? तर मकरंदाची फुले देतात. पुढील प्रश्न पाहू. पुढील शब्दातील विशेष नाम कोणते? 1 फूल, 2 रंग, 3 कीटक आणि 4 गिलिया. तर याच्यातलं विशेष नाम कोणतं येईल? गिलिया. हे काय विशेष नाम आहे, बाकीचे सामान्य नाम आहेत. पुढचा प्रश्न पाहू. मधमाशांना फुलांचे रंग वेगवेगळे कोणत्या कारणास्तव दिसतात? 1 प्रकाशदृष्टीच्या देणगीमुळे, 2 परागकणांमुळे, 3 कीटकांमुळे आणि 4 ऋतुबदलामुळे. तर आपण वर पाहिलं आहे की पॅराग्राफ वाचताना पाहिलं की प्रकाश किरणाच्या त्यांना एक वेगळीच दृष्टी असते, ज्याच्यामुळं त्यांना हे वेगळे रंग दिसतात. मधमाशांना अतिनील प्रकाशदृष्टीच्या देणगीमुळे या फुलांच्या पिवळ्या पाकळ्या पांढऱ्या दिसतात. मधमाशांना पिवळ्या पाकळ्या काय दिसतात? पांढऱ्या दिसतात प्रकाशदृष्टीच्या देणगीमुळे. त्यामुळे त्याचा ऑप्शन आहे 1 प्रकाशदृष्टीच्या देणगीमुळे. दुसरं परागकणामुळे नाही, कीटकांमुळे तिसरं नाही, चौथं ऋतुबदलामुळे नाही, तर प्रकाशदृष्टीच्या देणगीमुळे. पुढचा प्रश्न. रंग बदलण्याची किमया फुले कशासाठी करतात? 1 परागकणासाठी, 2 संदेश देण्यासाठी, 3 डोंगर उतारासाठी आणि 4 अतिनील प्रकाशासाठी. तर आपण आत्ता पॅराग्राफमध्ये वाचलं की रंग बदलण्याची किमया फुले कशासाठी करतात? की संदेश देण्यासाठी, की या इकडे या आणि यातला मध घ्या आणि परागभवनाचं कार्यही त्यांचं त्याच्यामुळं होतं, म्हणून संदेश देण्यासाठी. ऑप्शन क्रमांक दुसरं. पुढचा प्रश्न. निसर्ग घटकांचे कोणते वैशिष्ट्य लेखिकेने अधोरेखित केले आहे? 1 मार्गदर्शन करण्याचे, 2 परस्परांना मदत करण्याचे, 3 रंग बदलण्याचे आणि 4 अतिनील प्रकाशाचे. तो बरोबर ऑप्शन आहे दुसरं, परस्परांना मदत करण्याचं. तुम्ही पाहिलं असेल शेवटच्या पॅराग्राफमध्येच त्याचा आन्सर आहे एकमेकास सहाय्य करू अवघे जीवन जगू. तर त्याचा अर्थ होतो की परस्परांना मदत करणे, म्हणजे इथं हे दुसरं ऑप्शन बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी आता इथून जेवढे माझ्याच्याने होतील तेवढे मी तुमच्यासाठी CTET साठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकत राहीन, ते नक्की बघा. धन्यवाद.